दादा चंद्रचूड जे आपले न्यायमूर्ती आहेत, न्यायाधीश सरन्यायाधीश, ते आता 10 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. ते निवृत्त होण्याच्या आधी शिवसेना राष्ट्रवादींची जी काही आमदार अपात्रतेची केस चालू आहे तर त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. स्वागत आहे. शक्यता आहे का? काय वाटतं तुम्हाला? कसं काय लावला पाहिजे, नाही तर मग ते तारीख पे तारीख चालू आहे. न्यायव्यवस्था निष्पक्ष आहे, आपण तिचा आदर करतो. परंतु एखाद्या विषयाला किती लांबवायचं, किती टांगून ठेवायचं याचं पण मर्यादा असतात असं मला वाटतं. त्यामुळे आता आम्ही तर आशा सोडलेली आहे, कारण 2 महिन्यात आता निवडणुका होणार आहे. त्यामुळे यापात्र झाले काय नाही झाले काय याला काही फरक पडणार नाही. परंतु येणाऱ्या काळात अशा घटना होऊ नये म्हणून त्याला दिशादर्शक निर्णय अपेक्षित आहे. लोकपोलचा सर्वे आला आहे. महायुतीला 115 ते 128 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 141 ते 154. महाविकास आघाडी येणाऱ्या काळात 175 ते 185 जागा जिंकू शकेल अशा प्रकारची स्थिती आहे. कोणते सर्वे कमी जागेचे येऊ का जास्त जागेचे येऊ याला कोणताही अर्थ नसतो. जनमत जर बघितलं तर जी महायुती स्वतःला महायुती म्हणते, मला वाटतं हिनं 100 जरी पार केली तरी फार मोठ्या गोष्टी होईल. रोहित पवारांनी भाजपचा अंतर्गत सर्वे असल्याचं सांगून तो सर्वे रिट्वीट केला आहे. भाजपला 62 ते 67 जागा, अजित पवार गटाला 7 ते 11 आणि शिंदेच्या शिवसेनेला 17 ते 22 जागा मिळतील. मी तेच सांगितलं ना, 100च्या आत गुंडाळल्या जातील. अशा प्रकारची ती 100सुद्धा गाठू शकणार नाही महायुती, एवढं तुम्हाला सांगतो मी. शिवरायांचं स्मरण व्हावं म्हणून इथं जागरण सुरू केलं, रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनी ते सगळं शोधून काढलं असं मोहन भागवत म्हणतात. खरं आहे का? काही लोकांचं म्हणणं आहे की महात्मा फुलेंनी शोधलं. हे तर सत्य आहे ना. महात्मा फुलेंनी सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे समाधीस्थळ असेल हे सगळं शोधले, तर इतिहास आहे. आता हा नवीन काही शोध लागला असेल तर याचं मला तरी माहिती नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.